नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर. जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 11वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 3 अपक्षरणाची कारके याचा स्वाध्यायाचा भाग 5 बघत आहोत. यामध्ये आज आपण सविस्तर उत्तरे लिहा व आकृत्या काढणे याची सविस्तरपणे उत्तरे बघणार आहोत. याच्या अगोदरच्या 4 भागांमध्ये आपण जे प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 5 याची उत्तरे सविस्तरपणे बघितलेली होती. तर चला आज आपण सविस्तर उत्तरे लिहा व आकृत्या काढणे याला सुरुवात करूया. आपण बघा, या ठिकाणी तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न क्रमांक 6 आहे. प्रश्न क्रमांक 6 मध्ये सविस्तर उत्तरे लिहा असं म्हटलेलं आहे आणि एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, अपघर्षणाच्या कार्यामुळे विविध कारखान्यांमधून निर्माण होणारी भूरूपे स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 2 आहे, गंगा नदीचे संचयन कार्य मानवासाठी उपयोगी ठरले आहे, स्पष्ट करा. क्रमांक 3 आहे, पाठ्यपुस्तकाच्या आवरणावरील चित्रात कोणकोणती कारके दिसत आहेत, या कारखानी तयार केलेली भूरूपे कोणती, त्यातील एका भूरूपाच्या निर्मितीचे प्रक्रिया लिहा. यानंतर आकृत्या काढामध्ये प्रश्न क्रमांक 7 आहे. यामध्ये 3 आकृत्या काढायच्या आहेत. क्रमांक 1 आहे अपवहन, क्रमांक 2 आहे तरंगघर्षित मंच, क्रमांक 3 आहे भूछत्र खडक. आता आपण सुरुवातीला सविस्तर उत्तरे लिहा त्यामधील प्रश्न क्रमांक 1 जो आहे त्याचं उत्तर बघणार आहोत. आता यामध्ये प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे, अपघर्षण कार्यामुळे विविध कारखान्यांमधून निर्माण होणारी भूरूपे स्पष्ट करा. सविस्तर उत्तरे लिहा हा जो प्रश्न आहे तो आपल्याला बोर्डाच्या पॅटर्ननुसार 8 गुणांसाठी असतो आणि याचं आपल्याला उत्तर हे विस्तृतपणे काढून आकृत्या काढून वगैरे किंवा पेन्सिल काढून हे लिहावं लागतं. आता या ठिकाणी जो हा प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी कोणकोणते मुद्दे अगोदर येतील हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला मुद्दे माहिती असतात त्यावेळेस आपण खाली उत्तर लिहू शकतो. मग या प्रश्नासाठी मुद्दे कोणकोणते येतील बघा. पहिल्यांदा प्रस्तावना येईल, त्यानंतर अपघर्षण अर्थ येईल, परत हिमनदीच्या अपघर्षण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे येतील, त्यानंतर नदीच्या अपघर्षण कार्यामुळे निर्मित भूरूपे, त्यानंतर वाऱ्याच्या अपघर्षण कार्यामुळे निर्मित भूरूपे, नंतर सागरी लाटाच्या अपघर्षण कार्यामुळे निर्मित भूरूपे आणि शेवटी समारोप. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा याचं उत्तर थोडंसं जास्त आहे, व्यापक प्रश्न आहे. आपल्याला एवढा मोठा प्रश्न परीक्षेत येईल असं नाही, तरीसुद्धा आपण याचं उत्तर हे व्यवस्थित बघणार आहोत. तर उत्तराला आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची. प्रस्तावना हा शब्द लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला प्रस्तावना हा शब्द लिहिलेला आहे. हा शब्द न लिहिता डायरेक्ट इथून सुरुवात केली अपक्षरण म्हणजे तरी चालेल. आता या ठिकाणी प्रस्तावना बघा, अपक्षरण म्हणजे अनाच्छादनाची झीज प्रक्रिया असून हिमनदी, सागरी लाटा, वारा, भूजल नदी इत्यादी अपक्षरणाची कारके असून यामुळे वेगवेगळ्या भूरूपांची निर्मिती होते. यासाठी उखड, अपघर्षण, सन्निघर्षण, द्रावण, अपवहन, वेधन, अधोमुखी, अभिशीर्ष, बाजूकडील अपक्षरण, कर्षण, उत्परिवहन, निलंबन, द्रावीकरण, संचयन इत्यादी अपक्षरणाच्या प्रक्रिया आहेत. त्यातील अपघर्षण ही एक मुख्य प्रक्रिया असून त्यामुळे निर्मित भूरूपे पुढीलप्रमाणे आहेत. आता आपल्याला यानंतर अपघर्षणचा अर्थ बघावा लागेल. अपघर्षण म्हणजे काय हे माहिती पाहिजे किंवा उत्तरामध्ये हा भाग येणं गरजेचं आहे. अपघर्षणचा अर्थ, अपघर्षण म्हणजे हिमनदी, नदी, वारा, सागरी लाटा इत्यादी कारखान्यांमुळे भूपृष्ठाच्या वरील भागाचे घर्षण होऊन खरवडले जाते व वरील भाग गुळगुळीत होतो, त्यास अपघर्षण असे म्हणतात. थोडक्यात अपघर्षण म्हणजे काय, जे वरून घर्षण होतं त्यास अपघर्षण असे म्हणतात. आता आपल्याला अपघर्षण प्रक्रियेने निर्माण होणारी भूरूपे कोणकोणती आहेत ती लिहावी लागतील. त्यासाठी एक तक्ता आखून घ्यावा लागेल आणि त्या तक्त्यामध्ये पहिल्यांदा सर्व भूरूपांची नावं लिहावी लागतील आणि नंतर
त्याचं स्पष्टीकरण लिहावं लागेल. तर आता तक्ता कसा आखावा लागेल बघा. अशा पद्धतीनं आपल्याला तक्ता आखून घ्यावा लागेल. त्याचे एकूण 4 भाग दाखवावे लागतील. त्या 4 भागामध्ये पहिल्यांदा हिमनदी निर्मित भूरूपे, त्यानंतर नदी निर्मित भूरूपे, त्यानंतर वाऱ्यापासून निर्मित भूरूपे आणि त्यानंतर सागरी लाटापासून निर्मित भूरूपे. ही जी सगळी निर्मित भूरूपे लिहिणार आहोत ती फक्त अपघर्षण प्रक्रियेने निर्मित भूरूपे आपण या कारकांची लिहिणार आहोत. एकूण 4 कारकांपासून अपघर्षण प्रक्रियेने भूरूपे निर्माण होतात. हिमनदीमुळे बघा एकूण 5 आहेत. हिमगह्वर, मेषशिला, शुककूट, यू आकाराची दरी, लोंबती दरी. नदीमुळे निर्माण होणारी भूरूपे बघा. फी आकाराची दरी किंवा घळई, 2 नंबरला धबधबा, 3 खळगे किंवा प्रपात गर्ता, 4 कुंभ गर्ता किंवा रांजण खळगे. वारा, त्यापासून एकूण 4 भूरूपे तयार होतात. अपवहन खळगे, वातघृष्ट खडक, भूछत्र खडक आणि यारदान. सागरी लाटांमुळे निर्मित भूरूपे यामध्ये एकूण 5 आहेत. 1 सागरी कडा, 2 सागरी गुहा, 3 सागरी कमान, 4 सागरी स्तंभ, 5 तरंगर्षित मंच. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जी 4 कारका आहेत हिमनदी, नदी, वारा, सागरी लाटा यांच्या अपघर्षण प्रक्रियेने होणारी ही भूरूपे आहेत. तुम्ही हा जर तक्ता पाठ केला तर तुम्हाला पुढील उत्तर लिहिताना अवघड जात नाही. म्हणून सुरुवातीला हा जो तक्ता आहे तो आहे असा पाठ करून ठेवा. आता आपण एका एका कारकांपासून कशा पद्धतीने भूरूपांची निर्मिती झालेली आहे ते बघूया. सुरुवातीला आपण हिमनदी निर्मित जी भूरूपे आहेत ती बघणार आहोत. वरती मुद्दा लिहायचा, हिमनदी या कारकामुळे अपघर्षण प्रक्रियेने निर्मित भूरूपे. त्यामध्ये क्रमांक 1 ला आहे हिमगह्वर. पर्वतीय प्रदेशात हिमनदी खनन कार्यामुळे तयार झालेला अर्धवर्तुळाकृती खड्डा अथवा आरामखुर्चीसारखा भाग म्हणजेच हिमगह्वर होय. आता या ठिकाणी तुम्ही प्रत्येकाच्या आकृत्या सुद्धा काढू शकता. त्यानंतर दुसरा आहे मेषशिला. हिमनदीच्या मार्गात टेकड्या अथवा प्रचंड खडक असल्यास त्यावरून हिमनदी वाहत असते. नदी ज्या दिशेने टेकडीवर अथवा खडकावर सरकत जाते त्या दिशेला त्याची झीज जास्त प्रमाणात होते. दुसऱ्या बाजूला उतरताना त्याप्रमाणे घर्षण होत नाही. यामुळे जो भाग खडबडीत राहतो व दुरून त्याचा देखावा मेंढ्यासारखा दिसत असल्यामुळे या भूरूपाला मेषशिला असे म्हणतात. यानंतर क्रमांक 3 शुककूट. जेव्हा 2 किंवा अनेक हिमगह्वर एकमेकांच्या बाजूला विकसित होत जातात, या 2 हिमगह्वरांच्या दरम्यान शिल्लक राहणारा भाग अरुंद भिंतीसारखा असतो, त्याला शुककूट असे म्हणतात. त्यानंतर क्रमांक 4 यू आकाराची दरी. हिमनद्या पर्वतातील दऱ्यांमधून वाहत असताना दरीच्या तळाचे काठ जास्त प्रमाणात झिजतात आणि दरीचा आकार इंग्रजीतील यू अक्षरासारखा होतो. यालाच यू आकाराची दरी किंवा हिमानी द्रोणी असेही म्हणतात. यानंतर क्रमांक 5 लोंबत्या दऱ्या. प्रमुख हिमनदीची दरी मोठी, रुंद व खोल असते. उपहिमनदीची दरी कमी रुंदीची व कमी खोलीची असते. त्यामुळे मुख्य हिमनदीला उपहिमनदी मिळताना दोन्ही नद्यांचे तळात खूप अंतर असते. त्यामुळे उपहिमनदीची दरी टांगती दिसते. यातून पुढे बर्फाचे पाण्यात रूपांतर झाल्यास धबधबे तयार होतात. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण हिमनदी निर्मित भूरूपे बघितली. आता नदी या कारकामुळे अपघर्षण प्रक्रियेने निर्मित भूरूपे. यामध्ये क्रमांक 1 ला आहे फी आकाराची दरी किंवा घळई.
नदीच्या तळभागाचे व काठाचे खननाने निर्मित भूरूप आहे. डोंगराळ, पर्वतीय, तीव्र उतारावरून वाहणाऱ्या नद्यांचा वेग जास्त असतो. नदीतील पाण्याच्या व खडकांच्या जोरदार आघातामुळे नदीच्या तळभागावरील खडकांचे घर्षण जास्त होते. उभे अपक्षरण होऊन नदीपात्राचा तळभाग खोल खणला जाऊन नदीच्या दरीला इंग्रजी फी या अक्षरासारखा आकार प्राप्त होतो. तीव्र उताराचे काठ व अरुंद खोल पात्र असते त्या दरीला घळई असे म्हणतात. यानंतर क्रमांक 2 आहे धबधबा किंवा त्यास जलप्रपात असंही म्हणतात. डोंगराळ पर्वती प्रदेशात वाहणारा प्रवाह जेव्हा लंबवत उतारावरून खाली कोसळतो तेव्हा प्रवाह मार्गात धबधबा निर्माण होतो. उदाहरणार्थ शरावती नदीवरील जोग धबधबा. यानंतर क्रमांक 3 आहे खळगे किंवा प्रपात गर्ता. धबधब्यामधून सतत वेगाने खाली पडणाऱ्या पाण्याच्या ओघामुळे धबधब्याच्या तळाशी खळगे किंवा प्रपात गर्ता निर्माण होतात. यानंतर क्रमांक 4 कुंभ गर्ता किंवा रांजण खळगे. पाण्याला मिळालेल्या चक्राकार किंवा भोवऱ्यासारख्या गतीमुळे प्रवाहातील खडकांचे तुकडे, दगडगोटे नदीपात्राच्या तळभागावर वेगाने गर फिरू लागतात व त्यामुळे जी छिद्रे कोरली जातात त्यांना कुंभगर्ता किंवा रांजण खळगे असे म्हणतात. आता पुढचा मुद्दा आहे वारा या कारकामुळे अपघर्षण प्रक्रियेने निर्मित भूरूपे. यामध्ये क्रमांक 1 आहे अपवहन खळगे. वेगवान वारे जेव्हा चक्राकार गतीने फिरतात तेव्हा अपवहन घडते. प्रदेशातील सुट्टे पदार्थ उचलून नेले जातात त्यामुळे त्यांचे लहान तुकडे होतात. अशा अपक्षरणामुळे खळगे निर्माण होतात त्यांना अपवहन खळगे असे म्हणतात. यानंतर क्रमांक 2 आहे वातघृष्ट खडक. जमिनीच्या पृष्ठभागावर, इथं पृष्ठभाग हा शब्द आहे, पृष्ठभागावर वाऱ्यामुळे अपघर्षण होते त्यामुळे खडकाचा वातभिमुख गुळगुळीत उताराचा बनतो. अशा खडकांना वातघृष्ट खडक असे म्हणतात. क्रमांक 3 आहे भूछत्र खडक. वाळवंटी प्रदेशात उभ्या खडकावर वाऱ्याबरोबर वाहून येणाऱ्या वाळूचा व रेतीचा आघात होऊन चहूबाजूनी खडक झिजतो. भूपृष्ठापासून सुमारे 1 मीटर पर्यंत घर्षण क्रिया प्रभावी असल्यामुळे 1 मीटरपर्यंत खडकांची झीज जास्त प्रमाणात होते व त्यातील भाग कमी झिजतो. त्यामुळे खडकाचा आकार छत्रीसारखा तयार होतो म्हणून याला भूछत्र खडक असे म्हणतात. क्रमांक 4 आहे यार्दांग. 2 समांतर कठीण खडकांच्या दरम्यान मृदू खडक असल्यास मृदू खडकाची झीज जलद होते व पन्हाळीसारखा कटक आकारास येतो. यास यार्दांग असे म्हणतात. यानंतर आहे सागरी लाटा. या कारकामुळे अपघर्षण प्रक्रियेने निर्मित भूरूपे. यामध्ये क्रमांक 1 आहे सागरी कडा. समान किंवा सम खडक रचनेच्या किनाऱ्यावर सागरी लाटांचा आघात होऊन समुद्राच्या दिशेला तीव्र उताराच्या खडकाचा जो भाग तयार होतो त्याला सागरी कडा किंवा समुद्री कडा असे म्हणतात. क्रमांक 2 आहे सागरी गुहा. कठीण व एकजीवी खडक रचनेच्या किनाऱ्यावर सागरी लाटांच्या आघातामुळे मृदू खडकाचा
सागरी कड्याच्या तळाचा भाग सातत्याने झिजला जातो व त्या ठिकाणी सागरी गुहा निर्माण होतात. क्रमांक 3 आहे सागरी कमान. उंच भूशिरांच्या दोन्ही बाजूनी सागरी लाटांच्या आघातामुळे सागरी कमान तयार होते. त्यानंतर क्रमांक 4 आहे सागरी स्तंभ. सागरी कमानीचे छत कोसळल्यानंतर तेथे सागरी स्तंभ तयार होतो. क्रमांक 5 आहे तरंग घर्षित मंच. जेथे लाटांमुळे खडकांचे अपक्षरण झीज मोठ्या प्रमाणात होते तेथे तरंग घर्षित मंच तयार होतो. समारोप. वरीलप्रमाणे अपघर्षणाच्या कार्यामुळे विविध कारकांच्या साहाय्याने भूरूपांची निर्मिती होते. आता आपण प्रश्न क्रमांक 1 जो बघितला तो खूपच मोठा आहे, त्यामुळे खूप माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला यावर 1, 2 सुद्धा दुसरे प्रश्न येऊ शकतात. फक्त तुम्ही जेवढं उत्तर दिलं आहे तेवढं तरी किमान लिहिणं अपेक्षित आहे. आता प्रश्न क्रमांक 6 मधला आपण प्रश्न क्रमांक जो दुसरा आकडा आहे तो बघूया. तो आहे गंगा नदीचे संचयन कार्य मानवासाठी कसे उपयोगी ठरले आहे ते स्पष्ट करा. पहिल्यांदा मुद्दे. प्रस्तावना. गंगा नदीच्या संचयन कार्याचे उपयोग किंवा फायदे 6 उपयोग आहेत आणि समारोप. तर पहिल्यांदा प्रस्तावना लिहूया. गंगा नदी हिमालय पर्वतामध्ये उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. हिमालय पर्वताचा तीव्र उतार, नदीचे बारमाही स्वरूप, मान्सून पर्जन्य आणि वितळणाऱ्या हिमनद्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा होतो. या कारणामुळे गंगा नदीने अपक्षरणाचे कार्य सातत्याने सुरू असते. यामुळे गंगा नदीने उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यात मोठ्या प्रमाणात अवसाद, गाळ यांचे संचयन केले आहे. त्याचे उपयोग किंवा फायदे पुढीलप्रमाणे सांगता येतील. मुद्दा लिहायचा वरती. गंगा नदीच्या संचयन कार्याचे मानवासाठी उपयोग किंवा फायदे. त्यामध्ये क्रमांक 1 सुपीक मैदानी प्रदेशाची निर्मिती. त्याचं परत स्पष्टीकरण. गंगा नदीने मोठ्या प्रमाणात अवसाद व गाळ यांचे संचयन केल्यामुळे सुपीक, सपाटी, मंद उताराच्या मैदानाची निर्मिती झालेली आहे. जे मैदान मानवाच्या दैनंदिन कार्यासाठी खूपच उपयुक्त असते. या मैदानामुळे मानवी क्रिया वाढीस लागलेल्या आहेत. क्रमांक 2 तलावांची निर्मिती. यामध्ये उत्तर बघा. गंगा नदीच्या संचयन कार्यामुळे अनेक कुंडलकासार सरोवरांची निर्मिती गंगा नदीच्या मैदानी प्रदेशामध्ये झालेली आहे. या सरोवरांचा उपयोग शेतीसाठी पाणी, घरगुती वापरासाठी पाणी, काही प्रमाणात जलवाहतूक, मासेमारी इत्यादीसाठी केला जातो, ज्याचा उपयोग जंगली प्राण्यांबरोबरच मानवासाठी सुद्धा झालेला आहे. यानंतर क्रमांक 3 शेतीसाठी अनुकूल मृदा. गंगा नदीने मोठ्या प्रमाणात अवसाद व गाळ यांचे संचयन केल्यामुळे सुपीक, सपाट, मंद उताराच्या मैदानाची निर्मिती झालेली आहे. या मैदानामध्ये शेतीसाठी आवश्यक असणारी गाळाची चिकणमाती खोली जास्त आहे. याचा फायदा शेतीच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी होतो. या मैदानी प्रदेशामधून गहू, तांदूळ इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. क्रमांक 4 आहे दळणवळण वाहतुकीस सुलभ. गंगा नदीने सुपीक, सपाट, गाळाचे मैदान निर्माण केल्यामुळे ते वाहतुकीस व मानवी हालचालीस सुलभ झालेले आहे. रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग इत्यादींचे बांधकाम, संदेशवहन
यासाठी मैदानी प्रदेश अनुकूल असतात. अशी परिस्थिती गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात आढळून येते. यानंतर क्रमांक 5 आहे कृषी आधारित उद्योगात वाढ. गंगा नदीच्या सुपीक मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणात शेतीचे उत्पादन घेतले जाते. या मधून गहू, तांदूळ, तेलबिया इत्यादी उत्पादन घेतले जाते. यावर प्रक्रिया करणारे, पॅकिंग करणारे अनेक उद्योग गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात वाढीस लागलेले आहेत. यानंतर शेवटचा 6वा मुद्दा आहे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती. गंगा नदीने मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन केल्यामुळे बंगालच्या उपसागरालगत गंगा नदीच्या मुखाजवळ जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे. या त्रिभुज प्रदेशामधून शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच जंगलांमधून आवश्यक लाकूड उपलब्ध होते. वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित जागा निर्माण झालेली आहे. शेवटी समारोप. वरील सर्व बाबींचा विचार करता गंगा नदीचे संचयन कार्य मानवासाठी खूपच उपयुक्त ठरलेले आहे. आत्तापर्यंत आपण 2 सविस्तर उत्तरे बघितली. आता आपल्याला क्रमांक 3चं सविस्तर उत्तर बघायचं आहे. क्रमांक 3चा प्रश्न आहे पाठ्यपुस्तकाच्या आवरणावरील चित्रात कोणकोणती कारके दिसत आहेत? या कारकांनी तयार केलेली भूरूपे कोणती? त्यातील एका भूरूपाच्या निर्मितीची प्रक्रिया लिहा. आता या ठिकाणी बघा, हे आपले इयत्ता 11वीचं जे भूगोलचं पाठ्यपुस्तक आहे त्याचं मुखपृष्ठ म्हणजे पहिलं पृष्ठ आणि मलपृष्ठ म्हणजे शेवटचं पृष्ठ, ह्या दोन्हीवर कोणकोणत्या कारकं दिसत आहेत ती सांगायची आहेत आणि कोणकोणती भूरूपे निर्माण झालेली आहेत ते पण लिहायचे आहेत. त्यासाठी मुद्दे कुठले येतील बघा, प्रस्तावना येईल, निर्माण झालेल्या भूरूपांची नावं येतील, त्रिभुज प्रदेशाची निर्मितीची प्रक्रिया येईल आणि समारोप येईल. मग सुरुवातीला आपण प्रस्तावना लिहितो. आता प्रस्तावना लिहायच्या अगोदर आपण पाठ्यपुस्तकाचे आवरणावरील जी चित्र आहेत त्या चित्रामध्ये कोणकोणती कारके आणि भूरूपे दिसतात हे सुरुवातीला बघावे लागतील आणि त्यानंतरच आपल्याला याचं उत्तर लिहावं लागेल. तर बघा, भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये पहिलं जे मुखपृष्ठ आहे ते अशा पद्धतीनं आहे. वरती इथं बालभारतीचा लोगो आहे, खाली भूगोल लिहिलेला आहे, इयत्ता 11वी म्हटलेलं आहे आणि शेवटचं जे लास्ट पेज किंवा मलपृष्ठ आहे ते अशा पद्धतीनं आहे. ज्यावेळेस आपण ही दोन्ही पेजेस असं जोडतो त्यावेळेस 2 भूरूपांच्या प्रक्रिया दिसून येतात. म्हणजे 2 कारका आहेत. त्यामध्ये एक कारक म्हणजे नदी. हा नदी कारकाची पूर्ण उगमापासून हे शेवटच्या मुखापर्यंत कोणकोणती भूरूपे तयार झालीत हे दाखवले आहेत. आणि दुसरं कारक आहे सागरी लाटा. या सागरी लाटांमुळे निर्माण होणारी भूरूपे हे या ठिकाणी कडेला दाखवलेली आहेत. मग आता आकृतीमध्ये सुरुवातीलाच बघा, तर ही जी नदी आहे त्या नदीमुळे या ठिकाणी धबधबा तयार झालेला आहे. त्यानंतर पंखाकृती मैदान तयार झालेलं आहे. त्यानंतर नदीची नागमोडी वळणं या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर कुंडलकासार सरोवर या ठिकाणी एक सरोवराची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर नदीचे पूर मैदान आहे, म्हणजे पूर आल्यामुळे निर्माण झालेली ही मैदानं आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी त्रिभुज प्रदेश हा निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीने ही नदीच्या कारकामुळे निर्माण झालेली भूरूपे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी सागरी लाटा आहे, दुसरं भूरूप. त्यामुळे बघा या ठिकाणी वाळूचे दांडे निर्माण झाले आहेत. या ठिकाणी सागरी कडा आहेत, सागरी गुहा इथे एक दिसते आपल्याला छोटीशी, नंतर सागरी स्तंभ या ठिकाणी एक आहे. अशा पद्धतीने सागरी लाटांमुळे निर्माण झालेली भूरूपे सुद्धा दिसतात. आता कोणकोणती कारके आणि कोणकोणती भूरूपे आहेत ते आपण बघितली. कारक 2च आहेत. एक नदी हे एक कारक आहे आणि दुसरं सागरी लाटा हे एक कारक आहे. आता आपण जी राहिलेली प्रस्तावना आहे ती प्रस्तावना लिहून घेऊया. बघा, आता इयत्ता 11वी भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकाच्या आवरणावरील मुखपृष्ठ व मलपृष्ठ यांचे निरीक्षण केल्यानंतर नदीच्या उगमापासून मुखापर्यंत निर्माण होणारी भूरूपे दिसून येतात. तसेच काही प्रमाणात सागरी लाटांमुळे किनारी भागात निर्माण होणारी भूरूपे आढळून येतात. त्यांची माहिती पुढील प्रमाणे. आता पहिल्यांदा भूरूपांची नावं लिहूया. नदी व सागरी लाटा यामुळे निर्माण झालेल्या भूरूपांची नावे.
कारकं कुठली आहेत? 2 कारक लक्षात ठेवायची. नदी हे एक कारक आहे आणि सागरी लाटा दुसरं कारक आहे. या दोन्हीमुळे निर्माण झालेल्या भूरूपांची नावं आता आपल्याला लिहायची आहेत. नदी या कारकामुळे धबधबा, पंखाकृती मैदान, नदीची नागमोडी वळणे, कुंडलकासार सरोवर, नदीचे पूर मैदान, त्रिभुज प्रदेश इत्यादी भूरूपे दिसून येतात. यानंतर सागरी लाटा या कारकामुळे वाळूचे दांडे, सागरी कडा, सागरी गुहा, सागरी स्तंभ इत्यादी भूरूपे दिसून येतात. आता यावरील सर्व भूरूपापैकी एका भूरूपाची आपल्याला निर्मितीची प्रक्रिया लिहायची आहे. तर आपण नदी निर्मित जे त्रिभुज प्रदेश हे भूरूप आहे त्याची माहिती लिहूया. मुद्दा लिहायचा, नदीच्या संचयन कार्यामुळे निर्मित त्रिभुज प्रदेशाची माहिती पुढील प्रमाणे. नदीच्या शेवटच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये नदीच्या पाण्याचा वेग कमी झालेला असतो. अवसाद व गाळ वाहून नेण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे अवसादांचे, गाळाचे मोठ्या प्रमाणात संचयन या भागात घडून येते. नदीच्या प्रवाहातच गाळाचे संचयन होऊन अडथळा निर्माण झाल्याने नदी या गाळाच्या दोन्ही बाजूने वाहू लागते. पुन्हा नदीपात्रात गाळाचे संचयन झाल्याने नदीपात्र पुन्हा विभागले जाते व नदीला अनेक फाटे फुटतात. अशा वेगवेगळ्या प्रवाहांना वितरिका असे म्हणतात. अशा वितरिकांच्या मधल्या भागावर सुपीक अशा गाळाचे संचयन होऊन त्रिकोणाकृती मैदानाची निर्मिती होते. अशा त्रिकोणी प्रदेशास त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. खाली उदाहरण दिलेलं आहे. गंगा नदीच्या गाळाचे संचयन होऊन जगातील सर्वात मोठ्या सुंदरबन या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. अशा पद्धतीने उत्तर लिहिता येईल आणि शेवटी समारोप लिहायचा. अशा प्रकारे इयत्ता 11वी भूगोल पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठ व मलपृष्ठावर विविध भूरूपे दाखवली दिसून येतात. आता आपण सविस्तर उत्तरे लिहा. जे 3 प्रश्न होते त्यांची उत्तरं बघितली आहेत. यानंतर आकृत्या काढण्यासाठी प्रश्न क्रमांक 7 हा शेवटचा आहे. त्यामध्ये एकूण 3 आकृत्या काढायच्या आहेत. एक अपवहन आहे, दुसरं तरंगर्षित मंच आहे, तिसरं भूछत्र खडक आहे. आता आपण एक एक बघूया. पहिल्यांदा अपवहन. अपवहनाची आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये जी आकृती दिलेली आहे ती आकृती या ठिकाणी दिलेली आहे. ही आकृती बघून आपल्याला प्रत्यक्ष पेपरमध्ये किंवा वहीमध्ये आकृती काढायची आहे. ती आकृती आपल्याला अशा पद्धतीने काढता येईल. अशा पद्धतीने आकृती काढल्यानंतर फक्त आकृती काढण्याला मार्क नसतात. आकृती काढण्यासाठी 1 गुण असतो आणि त्याला नावे देण्यासाठी 1 गुण असतो. अशी 2 मार्कासाठी आकृती काढणे हा प्रश्न असतो. मग आता आपण आकृती काढलेली आहे, त्याला नावे द्यायची. बघा या ठिकाणी नाव दिलेलं आहे गोल फिरणारे वारे, त्यानंतर भूपृष्ठास पडलेला खड्डा. अशा पद्धतीने नावं देणं गरजेचं आहे. असं नाव द्यायचं आणि आकृती काढायची म्हणजे 2 पैकी 2 मार्क्स मिळतात. आता आपण अपवहन बघितले. त्यानंतर क्रमांक 2 आहे तरंगघर्षित मंच. भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये तरंगघर्षित मंच हा या ठिकाणी दाखवलेला आहे पण नावं दिलेली नाहीत. आपल्याला ही आकृती काढावी लागेल आणि त्यांची नावंसुद्धा द्यावी लागतील. वरती नाव लिहायचं तरंगघर्षित मंच, या ठिकाणी कडा म्हणायचं, खडकाचा झिजलेला भाग म्हणायचं, या ठिकाणी लाटा, खडकाचा सपाट भाग आणि या ठिकाणी तरंगघर्षित मंच हा तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं आकृती काढून नावे द्यावी लागतील. त्यानंतर क्रमांक 3 आहे भूछत्र खडक. भूछत्र खडकाची आकृती भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये अशा पद्धतीने दिलेली आहे परंतु त्याला नावं दिलेली नाहीत. आपल्याला ही आकृती अशी काढावी लागेल आणि काढून झाल्यानंतर परत त्याला नावं द्यावी लागतील. आता वरचा हा जो भाग आहे तो काय आहे तर कमी झीज झालेला खडकाचा वरील भाग हा कमी झीज झालेला आहे आणि खाली जो आहे तो कसा आहे जास्त झीज झालेला खडकाचा खालील भाग. अशी 2 नावं किमान आपल्या या ठिकाणी द्यावी लागतील. अशा पद्धतीने 3 आकृत्या आपल्या काढून पूर्ण झालेल्या आहेत. जर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा,
कारण आज आपला हा जो व्हिडिओ होता तो प्रकरण क्रमांक 3चा स्वाध्यायाचा शेवटचा व्हिडिओ होता. याच्या अगोदर आपण प्रकरण क्रमांक 1 प्रकरण क्रमांक 2चे पण व्हिडिओ आपल्यापुढे सादर केले होते. जर तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा बघा. पुन्हा भेटू एका नवीन दर्जेदार व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.